नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण बनवतोय व्हेज बिर्याणी। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा। तो या मी कटरवर बघा कांदा असा कट करून घेतेय। तर कांदा थोडा ओला आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरून सटकतोय तो, आणि ह्याच्यावर जर तुम्ही कांदा कट केलात ना तर मस्त मोकळा मोकळा कट होतो आणि 5-1 मिनिटात आपला कांदा कट होतो, अर्धा किलो जवळजवळ। त्याच्यामुळे मी जेव्हा पण मला कांदा लागतो ना तेव्हा मी असंच कट करते, म्हणजे बिर्याणी असेल किंवा कांदा भजीसाठी सुद्धा कांदा भरपूर लागतो, तर माझा टाइम खूप वाचतो। सुरीने किंवा विळीवर खूप वेळ लागतो। तर बघा तुम्ही एकदा ट्राय करून असा कांदा चिरण्याचा सुद्धा। तर इथे बघा आपण भाज्या घेतल्यात, त्याच्यात घेतले फ्लॉवर, गाजर, सिमला मिरची आणि मटार घेतलीये। आणि मार्केटमध्ये आता छान हिरव्यागार ताज्या ताज्या भाज्या यायला लागल्या आहेत, त्याच्यामुळे ठरवलं की चला आपण आज व्हेज बिर्याणी तयार करूया। तसेही रोज रोज त्याच आमट्या खाऊन मुलं कंटाळतात। तर इथे मी बघा कांदा तळायला टाकला आहे आणि छान कांदा तळून घेतलाय बघा। आता सगळ्या भाज्या इथे आपण ओततोय। ह्या एका भांड्यामध्ये सगळ्या भाज्या घेऊया आपण। तर इथे सिमला मिरची घेतली मी, गाजर घेतले बघा, त्याच्यानंतर आपण घेतोय फ्लॉवर आणि त्यानंतर आपण घेतोय मटार। तर ह्या सगळ्या भाज्या मी घेतल्यात आणि त्याच्यानंतर आपण टाकले दही, आला लसूण पेस्ट, हे बघा। तर मी घरीच तयार केली आहे आला लसूण पेस्ट। त्याच्यानंतर आपण तळलेला कांदा घेतलाय, कांदा छान असं तळून घ्यायचा। हे बघा मसाले मी सांगते तुम्हाला, बिर्याणी मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट, मालवणी मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ, एवढे सगळे मसाले टाकलेले आहेत आपण। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि ह्याला असंच झाकून ठेवूया थोडा वेळ, कारण हे मॅरिनेट होऊ देत। त्यानंतर आपण पुढची क्रिया जी आहे ती करूया। तर इथे बघा असं हे सगळं झाकून ठेवतेय मी। व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे भाज्यांना मसाले मीठ सगळं लागलं पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं। 10-15 मिनिटं ठेवायचं। आता पुढे बघा आपण काय करतोय, ते पाणी इथे तापत ठेवलंय आणि ह्याच्यात आपण आता खडे मसाले टाकतो। त्याच्यात तमालपत्र टाकले, त्याच्यानंतर थोडीशी मिरी आहे, चक्रफूल आहे, वेलची आहे, दालचिनी आहे, असे खडे मसाले टाकलेत मी। चवीपुरतं मीठ टाकले आणि थोडंसं तेल टाकले। तूप सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता, पाहिजे असेल तर लिंबू पण टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये। आणि अर्धा तास भिजलेला मी बासमती तांदूळ टाकलाय बघा, आणि इथे असा आपला भात तयार होतोय। आता ह्या भाज्यांमध्ये मी आत्ता तेल आणि कोथिंबीर टाकते। तुम्ही लगेचच टाकलात ना तरी सुद्धा चालेल। आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल ना तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असंच हे मी तेल आणि कोथिंबीर टाकून पुन्हा 5 मिनिटं तसंच ठेवणार आहे, कारण आधी मी दही टाकलेलं म्हणून थोड्या वेळाने मी तेल टाकले। लगेच टाकलं म्हणून काही फरक पडत नाही, तुम्ही लगेच टाकलात तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया। तर इथे बघा मी तेल ठेवलंय तापत, त्याच्यात तमालपत्र टाकलंय आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या भाज्यांचं मिश्रण जे आहे ते टाकतोय। आणि ह्या भांड्यामध्ये ना थोडीशी ग्रेव्ही राहिली आहे, तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून तेही मी टाकणार आहे त्याच्यामध्ये। पण भाज्या आधी अशा छान फिरवून घ्यायच्या, किमान 2 ते 3 मिनिटं तरी मस्तपैकी तेलावर परतवायचं असं भाज्यांना। सगळे मसाले मिक्स व्हायला पाहिजेत। तर असं छान परतून घेतल्यानंतर ना आपण ते थोडंसं पाणी आहे ते टाकणार आहे मी, आणि हे जे पाणी आहे ना हे बाजूला भात आपला तयार होतोय त्याचं गरम गरम पाणी टाकते बघा। आणि त्याच्यानंतर मी ह्याला ना 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि एक वाफ देणार आहे या भाज्यांना। आणि एका वाफेनंतर मग आपण पुढे जो आपण भात ठेवलाय तिकडे ना तर तो पसरवणार आहोत। तर इथे बघा एक वाफ दिली आहे मी इथे। तर आपल्याला ह्याच्यात एवढं पाणी पाहिजेच, म्हणजे एवढी ग्रेव्ही पाहिजेच, कारण थोडं आपण दम देणार आहोत ह्याला, त्याच्यामुळे भात पसरवणार, झाकून ठेवणार। तर तोपर्यंत सगळ्या भाज्या पण छान शिजणार आणि लिक्विड पण जेवढं पाहिजे आपल्याला भाताला तेवढं पण मिळणार आहे त्याच्यामध्ये। तर मी हा बघा भात गाळून घेतला। भात आणेपर्यंत थोडा वेळ लागला त्याच्यासाठी की मी गाळला तो भात पहिला आणि सगळा भात पसरून घेतलाय बघा। आता याच्यावर मी जो आपण तळून घेतलेला कांदा होता
तर तो पसरवते बघा. आणि त्याच्यानंतर मी कोथिंबीर पसरवते बघा. तर कोथिंबीर सुद्धा आपली पसरून झाली. आता मी ना दुधामध्ये केशर टाकून ठेवलेलं, तर ते ओतते ह्याच्यावर बघा इथे. तसं केशर पण आपण टाकून घेऊया. जर केशर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. माझ्याकडे होतं म्हणून टाकलं. तसं बघितलं तर दूध आणि तूप खूप कमी लागतं. पण आता रोज रोज त्याच आमट्या खाऊन मुलंही कंटाळतात ना, मग काहीतरी बनवतोच आहे म्हणून मी टाकलंय ते. केशर टाकायलाच पाहिजे असं काही नाहीये, नाही टाकलं तरी सुद्धा छान होतो असं व्हेज पुलाव म्हणा किंवा व्हेज बिर्याणी. तर आपण ही व्हेज बिर्याणी तयार करतोय. मी आता ह्याला झाकून ठेवलं आणि बघा किती जबरदस्त आपली इथे व्हेज बिर्याणी तयार झाली आहे. आणि चवीला तर अप्रतिम झालेली. भात सुद्धा एकदम सळसळीत झालाय बघा. आणि जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यात ना आपल्याला भाताला ती पण आहे तयार. तर बघा मस्तपैकी इथे अशी आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.